पहिल्यांदा मी कढईमध्ये तेल घेतलंय, त्यामध्ये जिरं घालायचं, त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आणि आलं लसूण मिरची याच्यामध्ये मिक्स आहे. आता छान तेल सुटलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं काश्मीरी रेड चिली पावडर, धणे पावडर घालायचे, थोडासा गरम मसाला घालूया, हळद आणि हे लाल तिखट आहे. तर छान मिक्स करून घ्यायचं आपण. आणि त्याआधी मी थोडंसं त्यात वाटण घालते, तुम्हाला घालायचं की तुम्ही घालू शकता, पण इथे मी असं थोडंसं वाटण घालते बाइंडिंगसाठी. मस्त अशी आमटी होते मुगाची. आणि मिक्स करून घेऊया. मिक्स झालाय मस्त मसाला. त्यामध्ये आता मी उकडवलेले आणि मोड आलेले मूग घालते. मस्त हलवून घ्यायचं. मस्त झाली आहे बघा. ही तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता, अशी घट्ट ठेवून अशी. नाहीतर तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून तुम्ही आमटी सुद्धा ह्याची करू शकता. मीठ घालते चवीनुसार, थोडीशी कोथिंबीर घालते आणि छान हलवून घेऊया, मिक्स करूया. ती मस्त झाली आहे बघा, सुंदर कलर आलाय. ते 2 मिनिटं याला शिजवून घेऊया आणि आपली भाजी रेडी आहे खाण्यासाठी. तुम्ही सुद्धा अशी भाजी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की भाजी कशी झाली होती ती.